हे एवढं रडू का आलं ते पुढे जाऊन तुम्हाला सांगतेच. चला तर मग नेहमीप्रमाणे इथे माझी तयारी चालू होती चपात्यांची. सर्वात पहिले तर मी चपात्याच करून घेत असते. कारण की नंतर त्या माझ्याकडून होत नाही आणि ह्या गरमीमध्ये त्या चपात्या करणं माझ्या अक्षरशः जीवावरती येतं. तर सगळे आपापल्या कामाला गेले. माझाही नाश्ता करून झाला होता. मी घर झाडून, लादी पुसून घेतली, भांडी घासून घेतली. त्यानंतर ही बेडशीट टाकायला घेतली. ही प्युअर कॉटनची बेडशीट आहे. याने अजिबात मला गरम होत नाही आणि गरमीमध्ये खरंच प्युअर कॉटनवाल्या बेडशीटच वापरायला पाहिजे. कारण की ज्या मिक्सवाल्या असतात त्याने खरंच खूप आणखीन जास्त बेडवरती ना झोपल्यावरती गरम होतं. तर इथे मी सगळं माझं आवरून वगैरे घेते आहे फटाफट, कारण की मला आज जायचं आहे मम्मीकडे. कारण की माझे आले आहेत काही ब्लाऊजचे ऑर्डर्स, जे मला त्यांना लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचे आहेत 7 तारखेच्या आत आणि ते रडू मला ह्या कांद्यांमुळे आलं होतं. तर इथे मी सगळी माझी कामं वगैरे आवरून घेतली आणि दुपारी 12-12:30 वाजता निघाले मी मम्मीकडे जाण्यासाठी ओलाने. तर मिस्टरांनी मला ओला बुक करून दिली आणि तुम्हाला दाखवते मी हे किती ऊन आहे. असं वाटतं कधी माझं एकदाचं घर येते आणि घरी आल्यावरती मला खरंच खूप बरं वाटलं. कारण की उन्हामध्ये मला फिरण्याची बिलकुलसुद्धा सवय राहिलेली नाही आहे. आणि ती सवय म्हणजे सुटून गेली आहे. म्हणून मला जरासुद्धा उन्हात गेलं की माझं डोकं प्रचंड प्रमाणात दुखायला लागतं. मला असं वाटतं की घराच्या आतच बसावं, घराच्या बाहेर जाऊच नाही. तर इथे मम्मी नेहमीप्रमाणे मला बघून खूप खुश झालेली आहे. त्यानंतर मम्मीला माझे हे कानातले खूप जास्त आवडले, जे की मी लोकल मार्केटमधनं घेतले होते आणि ते मलाही फार जास्त आवडतात. त्यानंतर मग इथे आमच्या ज्या काकू आहेत बिल्डिंगमधल्या, त्या देखील आल्या होत्या. त्यांनासुद्धा ब्लाऊज शिवायचा होता. तर त्यांनी मम्मीला सांगितलं होतं की तुमची मुलगी आली की मला सांगा. मग मी त्यांना फोन केला तेव्हा त्या खाली आल्या. आता त्यांचाही ब्लाऊज मला शिवून द्यावा लागेल. त्यानंतर बर्फ खायला कोणाकोणाला आवडतं? मला तर खूप जास्त आवडतं. कारण की मला असंही सीझन असो नसो मला 12ही महिने बर्फ खायला आवडतं. पण मी इतर दिवशी एवढं नाही खात. पण मी उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात बर्फ खाते. मला खूप जास्त बर्फ खायला आवडतं. त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि मग इथे मी मस्त बसले आपलं काम करायला आणि एक ब्लाऊज तर मी पूर्ण करून दिला, जो त्यांना अर्जंट होता संध्याकाळपर्यंत. आणि हा जो ब्लाऊज आहे याचं मी अर्धवट काम मागच्या वेळेस करून गेले होते, जो मी आता येऊन परत पूर्ण करत बसले. कारण की हा जो ब्लाऊज आहे तो आहे आजी सासूचा ब्लाऊज आणि रात्रीचे वाजलेत 8:15. तर इथे हा माझा ब्लाऊज पूर्ण झाला आहे. आणि मग मम्मीकडेच जेवण केलं. मग त्यानंतर मला मिस्टर घ्यायला आले. मग तिकडेसुद्धा ह्यांचं जेवण वगैरे होईस्तोवर मी थांबले. मग नंतर भांडी वगैरे आवरली, मग अंघोळ केली. तर असा होता गाईज माझा आजचा दिवस. बाय.